नमस्कार. VAG अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या चालू घडामोडीची माहिती पाहणार आहोत आणि आगामी सर्व परीक्षांमध्ये यावर हमखास प्रश्न विचारले जातील अशा IMP अशा चालू घडामोडी आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या ठिकाणी पहा आता भारत सरकारची पहिली मेंटल हेल्थ ॲम्बेसिडर म्हणून कोणाची निवड झाली? तर भारत सरकारची पहिली मेंटल हेल्थ ॲम्बेसिडर म्हणून दीपिका पदुकोण यांची नेमणूक झालेली आहे. आंतरराष्ट्रीय बालिका दिवस केव्हा साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस हा 18 ऑक्टोबर या तारखेला साजरा केला जातो. 38व्या महाराष्ट्र पक्षी मित्र समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर 38व्या महाराष्ट्र पक्षी मित्र समितीच्या अध्यक्षपदी प्रवीणसिंह परदेशी यांची नेमणूक झालेली आहे. प्रवीणसिंह परदेशी हे IAS ऑफिसर आहेत, एक्स IAS ऑफिसर. 38वे महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे? तर 38वे महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन हे अमरावती या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. नोबेल शांतता पुरस्कार 2025 कोणास मिळाला आहे? तर 2025चा जो नोबेल शांतता पुरस्कार आहे ना, तो मारिया कोरिना माचाडो यांना मिळालेला आहे. आता नोबेल शांतता पुरस्कार 2025 प्राप्त मारिया कोरिना माचाडो या कोणत्या देशाच्या नागरिक आहेत? तर त्यानं व्हेनेझुएला या देशाच्या नागरिक आहेत. व्हेनेझुएला हा जो देश आहे ना, हा दक्षिण अमेरिका खंडामध्ये आहे. जर तुम्हाला धर्मादाय आयुक्त ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि धर्मादाय आयुक्त ई-बुक विकत घ्या. फक्त 200 + GSTच्या कमी फीमध्ये हे ई-बुक तुम्हाला मिळेल. आणि इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहत असाल तर आपलं जे VAG अकॅडमी नावाचं पेज आहे त्याला फॉलो करा. धन्यवाद.